नमस्कार. कोणताही पदार्थ करायला घेतल्यानंतर तो परफेक्ट मापात घेतला तर तो पदार्थ फसत नाही किंवा चुकत नाही आणि केलेल्याचं समाधान होतं. असाच आपण पाकातला शेवाचा लाडू पाहणार आहोत. अगदी ओठाने सुद्धा खाता येईल इतका मऊसूद होतो. पाक न चुकता मऊसूद असा लाडू कसा बनवायचा तो पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बारीक बारीक टिप्स आहेत. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. आता इथं आपण हरभरा डाळीच्या पिठाचे शेवाचे लाडू पाहणार आहोत. तिथं मी छोटे 2 पातेले पीठ घेतलेलं आहे आणि हळद आणि मीठ घेतलेलं आहे थोडंसं कलरसाठी. आवडत असेल तर तुम्ही कलरही वापरू शकता, नाहीतर हळदीनेही छान कलर येतो. 1 किलो डाळ असेल तर 1 किलो साखर घ्यायची आहे आणि असं जर पातेल्याने घेतलं तर 2 पातेले असेल तर 1 पातेलं साखर घेऊन आपल्याला पाक करायचा आहे. पीठ जेवढं असेल त्याची निम्म साखर घ्यायची आणि डाळ असेल तेवढंच साखरेचं प्रमाण. हे परफेक्ट शेवाच्या लाडूचं प्रमाण आहे. आता साखर बुडेल इतपत आपल्याला हे पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि पाक करायला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊयात. तर हे पीठ आपल्याला मळताना काय करायचं आहे, मऊसूद मळायचं आहे. जास्त घट्ट मळायचं नाही किंवा थोडंही पातळ जास्त करायचं नाही. या पद्धतीनं पीठ मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी लागेल असं हे पीठ मळून घ्यायचं आहे गोलाकार पद्धतीनं. जास्त एकदाचं पाणी टाकायचं नाही, मग त्याच्यामध्ये गाठी होतात. परत त्या गाठी लवकर फुटत नाहीत, शेवग्यामध्ये अडकतात. आता आपण हे शेव करायला तळायला घेऊयात. या पद्धतीनं मी पीठ मऊसूद मळून घेतलेलं आहे. घट्ट पीठ मळालं तर ते कडक त्याची शेव येते आणि त्याचे लाडू कडक बनतात. या पद्धतीनं जर पीठ मळालं आणि याची शेव करून घेतली तर आपल्याला हातालाही जास्त त्रास होत नाही आणि शेव अलगद कढईमध्ये पडली जाते. आता कढईमध्ये तेल घेऊन तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि पटकन त्याच्यामध्ये शेव टाकून घ्यायची आहे. तुम्हाला जेवढा वेडा टाकायचा आहे तेवढा टाकायचा आणि मऊसूद शेव तळून घ्यायची आहे. कडक नाही, फक्त त्याच्यातला कच्चापणा जाईल इतपतच ही शेव आपल्याला तळून घ्यायची आहे. या पद्धतीनं शेव तळायची, पूर्ण तळली जाते. हे सगळी शेव तळून घेतल्यानंतर अशी होते. जर कोणी मदतीला असेल तर लगेच हाताने चुरून घ्यायची आहे. गरम गरम चुरलीही जाते. पण जर कोणी मदतीला नसेल तर एकदाच अशी शेव तयार करून घ्यायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बारीक करायचं आहे. फक्त पल्स मोडवर एकदा दोनदा असं फिरवून घेतल्यानंतर ही मोतीचूर सारखी चूर करून घ्यायची आहे. यानं छान लाडू होतात. आता पाक करायला ठेवल्यानंतर सगळी साखर वितळू द्यायची आहे. आपल्याला फक्त ह्याच्यामध्ये जास्त कडक गोळीपाक करायचा नाही, सॉफ्ट गोळीपाक तयार करायचा आहे. वेलची पूड टाकून घ्यायची आहे. मी थोडंसं दूध टाकून त्याच्यावरची मळी काढून घेतलेली आहे. असं आपला पाक तयार झालेला आहे. एकदम सॉफ्ट. असं पाण्यात टाकून बघायचं, थोडीशी अशी गोळी तयार होते तेव्हा आपला पाक झाला असं म्हणायचं. जास्त कडक पाक जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याचे लाडू पटपट म्हणजे कोणी मदतीला असेल तर वळावे लागतात. पण अशा पद्धतीनं पाक केला तर याचे लाडू मऊसूदही होतात आणि थोडा वेळ लागतो लाडू वळायला यायला आणि आपले इतर कामं करून हे लाडू आपल्याला वळता येतात. आता हे पाक तयार झाल्यानंतर आपण चुरलेल्या शेवेमध्ये हे पाक सगळा मिक्स करून घ्यायचा आहे. चांगला मिक्स झाल्यानंतर 10 ते 15 मिनटं लागतात हे मुरायला. जर कडक गोळीपाक केला तर पटकन लाडू वळायला येतात. जर सॉफ्ट गोळीपाक केला तर या पद्धतीनं 15-20 मिनिटानंतर आपल्याला हे लाडू वळायला येतात. अगदी सोप्या पद्धतीनं आहे. निवांत अशी लाडू करता येतात, चुकत नाहीत, अगदी मऊसूद होतात. अगदी दुकानात मिळतात तशा मोतीचूर लाडूसारखी याची चव असते. ओठानेही खाता येईल इतपत मऊसूद असे या पद्धतीने केले तर लाडू होतात. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात अशा छान छान व्हिडिओ रेसिपीजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.